गुड इव्हनिंग पॅरेंट्स. तुम्ही कधी विचार केलाय का की कॅटचं स्पेलिंग CAT कॅटच का आहे? KAT कॅट का नाही आहे? CAKE केक आहे, KACE केक का नाही आहे? KIT किट, पण त्याच्या पुढे ई लावला की KITE काइट. HOP हॉप, पण त्याच्या पुढे ई लावला की हो. WIN विन, पण त्याच्या पुढे ई लावला की वाईन. SILK सिल्क, MILK मिल्क, पण FIND फाईन. बरोबर. त्याच्यानंतर GOLD गोल्ड, SOLD सोल्ड, FOLD फोल्ड, पण LONG लॉन्ग, ROCK रॉक. सीचा उच्चार क आहे तर FACE फेक का नाही? फेसच का? PENCIL पेनकिल का नाही? PENCIL पेन्सिलच कसं? जीचा उच्चार आपण ग शिकलोय, मग जिम कसं? GYM गिम का नाही? जिम कसं? त्यानंतर एनर्जी, ENERGY एनर्जी. इथे जीचा उच्चार पण ग न होता ज झालाय. हे कसं? तर अशा बऱ्याचशा गमती जमती फोनेटिक्समध्ये आहे. मी विद्या टीचर, पार्थ युनिव्हर्सल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इंग्लिश शिकवते. मध्ये असं लक्षात आलं की बऱ्याच मुलांना इंग्लिश वाचता येत नाही आहे, म्हणूनच आम्ही फर्स्ट स्टँडर्ड ऑनवर्ड्स फोनेटिक्सचे क्लासेस सुरू केले. तर फोनेटिक्स म्हणजे काय आहे? तर फोनेटिक्स म्हणजे साऊंड्सचा अभ्यास. स्पष्ट मराठीमध्ये सांगायचं झालं तर साऊंड्सचा अभ्यास. आता साऊंड्स म्हणजे काय की जसं मराठीमध्ये आपण जेव्हा क लिहितो तर तो कच वाचतो, ग लिहिला तर आपण गच वाचतो. पण इंग्लिशमध्ये तसं नाही आहे. आपण लिहिताना सी लिहितो, पण वाचताना CAT कॅट क वाचतो. लिहिताना बी लिहितो, पण शब्दामध्ये वाचताना ब वाचतो. ब ॲग बॅग, ब ऑय बॉय. सो देर इज अ डिफरन्स. त्याच्यामध्ये फरक आहे. नाऊन त्या अक्षराचं नाव आणि त्या अक्षराचा साऊंड यामध्ये फरक आहे. याशिवाय वेगवेगळे स्पेलिंग्स बनवताना वेगवेगळे कॉम्बिनेशन्स आहेत, वेगवेगळे रूल्स आहेत. ते सगळे फोनॅटिक्समध्ये शिकवले जातात. तर फोनॅटिक्स इज अ ग्रेट वे टू लर्न इंग्लिश. 3 महिन्याच्या अभ्यासक्रमामध्ये मुलं 2000पेक्षा जास्त स्पेलिंग्स पाठांतर न करता, रट्टा न मारता शिकू शकतात. आणि आमचा पूर्ण प्रयत्न आहे की मुलांनी 3 महिन्यामध्ये वाचायला शिकावं. पण जर त्याबरोबर पॅरेंट्सनी पण थोडं सहकार्य केलं, तुम्ही पण एक 5-10 मिनटं घरामध्ये मुलांची प्रॅक्टिस करून घेतली तर मुलं अजून लवकर शिकतील. तर ती प्रॅक्टिस कशी घ्यायची आणि वर्गामध्ये त्यांना काय शिकवलं यासाठी आजपासून मी तुम्हाला रोज किंवा जसं शाळेमध्ये अभ्यास पुढे जाईल त्याप्रमाणे व्हिडिओज बनवून पाठवत राहील. तर कृपा करून तुम्ही ते व्हिडिओज पाहायचे आणि त्याप्रमाणे मुलांकडनं अभ्यास करून घ्यायचा आहे. तर याबरोबरच आजपासून मी तुम्हाला रोज एक व्हिडिओ पाठवत राहील. आजचा एक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये आपण अल्फाबेट्स आणि त्यांचा साऊंड्स काय असतो याचा अभ्यास केलेला आहे. तर प्लीज तुम्ही तो व्हिडिओ वॉच करा आणि इथून पुढे येणारे सगळे व्हिडिओज पहा आणि त्याप्रमाणे आपल्या मुलांना तुम्ही प्रॅक्टिस करून घ्या. सो थँक्यू सो मच.